मस्त सर्व करून घेतलेले आहे। तर यावर आपण आता गार्निशसाठी थोडेसे काजू आणि बदाम घालून घेऊया। तयार झालेली आपली अशी मस्त लच्छेदार रबडी। तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून 7 ते 8 दिवस सुद्धा खाऊ शकता। तुम्ही हे उपवासाला सुद्धा बनवून खाऊ शकता रबडी, किंवा नैवेद्यासाठी सुद्धा ही रबडी तुम्ही बनवू शकता। खूप छान लागते रबडी आणि करायला सुद्धा खूप सोपी आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहोत अगदी हलवाईसारखी रबडी घरच्या घरी। तर त्यासाठी मी इथं 2 दूध बॅग घेतलेले आहेत। 1 लिटर दूध घेतलेलं आहे, फुल फॅट क्रीम दूध आहे। थोडंसं केशर घेतलेलं आहे मी, साखर लागणार आहे आपल्याला फ्लेवरसाठी, विलायची, पिस्ता असे बारीक काप करून घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत एकदम असे पतले काप करून, आणि बदाम घेतलेले आहेत त्याचेसुद्धा पतले काप करून। त्या अगोदर माझ्या चॅनलला पटकन लाईक करा। मी इथे कढई ठेवलेली आहे, जाड बुडाची कढई घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं अगोदर पाणी घालायचं आहे, म्हणजे आपलं दूध लागणार नाही आहे। थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला हे दूध यामध्ये सोडून घ्यायचे आहे। इथं मी दोन्ही दूध बॅग फोडून घेतलेले आहेत कढईमध्ये। आता आपल्याला मीडियम गॅसवर उकळून घ्यायचं आहे दूध। व्यवस्थित त्याला एकसारखं हलवायचं आहे दुधाला। 2 ते 3 मिनिटातच आपलं दूध उकळलेलं आहे। आता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। तर याला एकसारखं हलवत राहायचं आहे दुधाला। आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे, त्यामधलं पावशेर दूध होईपर्यंत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे। एकसारखं याला हलवत राहायचं आहे। तर मी इथं केशर घेतलेलं आहे, यामध्ये आपल्याला उकळलेलं थोडंसं दूध घालायचं आहे, म्हणजे आपल्या केशरचा कलर खूप दुधात छान उतरतो। तर आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे हे दूध। 9 ते 10 मिनिट हे दूध मी एकसारखं हलवून घेतलेलं आहे। तर आपलं दूध अर्ध झालेलं आहे। हे बाजूला जी मलाई आलेली आहे ते आपल्याला अशी उलटण्याच्या साहाय्याने हे दुधामध्ये घालायचे आहे, म्हणजे आपलं दूध दाटसर होतं। आणखीन आपल्याला याच्या अर्ध दूध होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे। आपल्याला पावशेर दूध होईपर्यंत हे हलवत राहायचं आहे एकसारखं। तुम्ही बघू शकता अगदी आपलं पावशेरच्या थोडंसं वर दूध राहिलेलं आहे। आणखीन आपल्याला आटवून घ्यायचं आहे। मी 20 मिनिट हे दूध एकसारखं हलवून घेतलेलं आहे, बरंच दाटसर झालेलं आहे। या कढईची मलाईसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे उलटण्याच्या साहाय्यानं। यामध्ये घालायची आपल्याला ह्या स्टेजला साखर घालायची आहे। आपल्याला 4 चमचे साखर घालायची आहे, जास्त गोड करायची नाही आपल्याला रबडी। इथं मी 4 चमचे साखर घातलेली आहे। साखर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला एकसारखं हे 5 ते 7 मिनिट हे हलवून घ्यायचं आहे दूध। तर यामध्ये घालायचे आपल्याला बदामाचे काप, काजूचे काप आणि पिस्ते सुद्धा बारीक काप करून घेतलेले आहेत। आता आपल्याला एकसारखं याला हलवून घ्यायचं आहे। तर यामध्ये घालायचं आपल्याला केशरचं दूध। गरम दुधात मी केशर घालून घेतलेलं होतं। आता आपल्याला हे 5 ते 6 मिनिट एकसारखं आपल्याला आणखीन हलवून घ्यायचं आहे।
या कडची मलाई आपल्याला मध्ये असे खरडून घालायचे आहे उलथणीच्या साह्यानं, म्हणजे आपलं दूध दाटसर होतं. आपलं दूध बरंच दाटसर झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला आणखीन 5 मिनिट याला एकसारखं हलवत राहायचं आहे. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. आपल्याला जास्त पण रबडी घट्ट करायची नाही, कारण हे थंड झाल्यावर सुद्धा घट्टसर होते. तर आपल्याला आणखीन 5 मिनिट एकसारखं याला हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला वेलची पावडर. परत एकदा आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशी बरंच दाटसर झालेली आहे आपली रबडी. तुम्हाला जर यापेक्षा दाटसर पटकन हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं कस्टर्ड पावडरसुद्धा घालू शकता. कस्टर्ड पावडरमुळे दाटसर होते आणि कलरसुद्धा खूप छान येतो. तर आपल्याला आणखीन 2 ते 3 मिनिट याला हलवून घ्यायचं आहे एकसारखं. तुम्ही बघू शकता अशी मस्त दाटसर आपली रबडी तयार झालेली आहे. यापेक्षा आपल्याला घट्ट करायची नाही, कारण थंड झाल्यावर सुद्धा हे आणखीन दाटसर होते. मस्त अशी आपली दाटसर अशी रबडी तयार झालेली आहे. अगदी हलवाईसारखी आपली रबडी घरच्या घरी आज आपण बनवलेली आहे. अशी मस्त झालेली आहे रबडी. तर आता आपण गॅस बंद करून याला थोडंसं आपण थंड करून घेऊया रबडीला. आपली रबडी थोडीशी थंड झालेली आहे, तर आता आपण सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी हलवाई स्टाईल आपली रबडी घरच्या घरी तयार झालेली आहे. खायला खूप टेस्टी लागते. तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते थंड झाल्यावर. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.